तिरुपती बालाजीबद्दल तुम्हाला आजपर्यंत ह्या गोष्टी कोणीही सांगितल्या नसेल. तिरुपती बालाजी मंदिर तिरुमला येथे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडते. येथे बालाजीचे विख्यात मंदिर आहे. शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात. तेलुगू व तमिळ भाषेत मला म्हणजेच डोंगर किंवा पर्वत होय, म्हणून ते नाव पडलं. बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी मढलेली असते. मूर्तीची उंची 2 मीटर आहे. तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान मानले जाते. जागतिक पातळीवर व्हॅटिकन सिटी या ख्रिश्चन धर्मस्थळानंतर या देवस्थानाचा क्रमांक लागतो. मंदिराची शैली दाक्षिणात्य गोपूर शैली आहे. तिरुपती बालाजी मंदिर किंवा व्यंकटेश मंदिर तिरुमला पर्वतरांगेत आहे. मूर्ती परंपरेने स्वयंभू मानण्यात येते. ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान 2000 वर्षे जुने आहे. या मंदिराची कथा अशी आहे की एकदा ब्रह्मदेव पुत्र भृगु ऋषी त्रिदेवांपैकी श्रेष्ठ कोण हे शोधण्याचा चंग बांधून त्यांची परीक्षा घ्यायला निघाले. सर्वप्रथम ते गेले आपले पिता ब्रह्मदेवाकडे. पण ब्रह्मदेव सरस्वती देवीच्या वीणावादनात दंग असल्याने त्यांनी भृगु ऋषींकडे दुर्लक्ष केले. भृगु ऋषी खवळले आणि तुम्ही अपूजनीयच राहाल असा शाप देत निघून गेले. ते नंतर कैलासावर आले. पण बघतात तर काय की शिव पार्वती दोघेही नृत्यविलासात रममाण होते आणि भृगूंकडे बघतही नव्हते. शेवटी खुद्द देवादिदेव महादेवांना त्यांनी शाप दिला की कोणतीही स्त्री कधीही तुमच्या पिंडीचं पूजन करू शकणार नाही. क्रोधायमान भृगू शेवटी गेले वैकुंठास आणि संतप्त होऊन आल्या क्षणी त्यांनी आपले जावई शेषशाही नारायण यांच्या छातीवर लाथ मारली. भगवान विष्णू उठले आणि त्यांनी मोठ्या नम्रतेने ऋषींची क्षमा मागितली. त्यांना काही लागले काही विचारले. पण हे होत असताना लक्ष्मी देवी पतीचे पाय दाबत होत्या आणि हा प्रकार बघून चिडल्या की ज्या विष्णूंच्या हृदयात मी वसते त्या स्थळी कुणी लात मारून निघून जावे, लक्ष्मीचा अपमान करावा आणि स्वामींनी उलट त्यांचीच माफी मागावी. म्हणून त्या रुसून कोल्हापूरला महालक्ष्मीच्या रूपात राहू लागल्या. शेवटी पत्नी योगात विष्णूंनी पृथ्वीवर मानव रूपात यायचे ठरवले. ज्यासाठी त्यांनी वैकुंठातून पृथ्वीवर पहिले पाऊल टाकले तोच आजचा तिरुमल पर्वत. पण लक्ष्मी देवींना भूलोकी मनुष्य रूपात शोधत शोधत विष्णू थकले. तस्मात महादेवांनी त्यासाठी गायीचे तथा ब्रह्मदेवाने वासराचे रूप घेऊन त्यांची भूक दुधाने भागवली. द्वापार युगात श्रीकृष्णाचा एकही विवाह न बघू शकणाऱ्या माता यशोदेने प्रभूंकडे त्यांचा विवाह बघण्याची इच्छा मांडली होती, जी आता ह्या जन्मात पूर्ण करण्याचे वचन दिले होते. हे त्यांना आठवले आणि म्हणून त्यांनी प्रथम यशोदेला शोधून काढले. याच दरम्यान माता लक्ष्मीने तेथील राजाच्या घरी पद्मावती नावाने जन्म घेतला होता आणि अशात एकदा विष्णू पद्मावती समोर आले आणि तत्परात सर्व देवतांच्या विनंतीवरून राजाने दोघांचे लग्न लावून दिले. पण यात पैसे कमी पडल्याने विष्णूंनी कुबेराकडून कर्ज घेऊन हा सोहळा संपन्न केला, ज्याची परतफेड आजही भक्तगण या मंदिरास दान देऊन करतात. त्रेतायुगात श्रीरामाने वेदवती नामक साध्वीचे पाणीग्रहण करण्याचेही वचन दिले होते. तेव्हा ही वेदवती देखील तिरुमलगिरीस भूदेवीच्या रूपात आली आणि विष्णूंनी तिच्याशी सुद्धा लग्न केले. वैकुंठातून आले म्हणून वैकुंठेश्वर असे मूळ नाव होते, ज्याचे पुढे व्यंकटेश्वर असे झाले. तर तसेच श्रीदेवी, लक्ष्मी किंवा पद्मावतीस स्थानिक लोक अलीमेलुमंगा आणि भूदेवी वेदवतीस लोक आंडाळ असे म्हणतात. का म्हणतात भगवान विष्णूला व्यंकटेश्वर? या मंदिराविषयी सांगितले जाते की हे मेरू पर्वताच्या 7 शिखरांवर वसलेले आहे, जे भगवान शेषनागाचे प्रतीक मानले जाते. या मंदिराला शेषांचल असेही म्हटले जाते. शेषनागाच्या 7 फण्यांना शेषाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृषटाद्री, नारायणाद्री आणि व्यंकटाद्री मानले जाते. यामधील व्यंकटाद्री नामक फणीवर भगवान विष्णू विराजित आहेत आणि याच कारणामुळे यांना व्यंकटेश्वर या नावाने ओळखले जाते. यामुळे केले जातात केसांचे दान. तिरुपती बालाजीला भगवान विष्णूचे एक रूप मानले जाते. यांना प्रसन्न केल्यानंतर देवी लक्ष्मीची कृपा आपोआपच प्राप्त होते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात. धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती स्वतःच्या मनामधील सर्व पाप आणि वाईट सवयी येथे सोडून देतो
त्याचे सर्व दुःख देवी लक्ष्मी नष्ट करते. यामुळे येथे स्वतःमधील सर्व वाईट सवयी आणि पापांना लोक केसाच्या रूपात सोडून जातात, ज्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न होऊन नेहमी धनधान्यांची कृपा कायम ठेवतील. आता आपण असे काही ठळक मुद्दे बघणार आहोत की ज्यातून तुम्हाला जाणवेल की तिरुपती बालाजी किती चमत्कारिक मंदिर आहे. समुद्रांच्या लाटांचा आवाज. तसं तर मंदिर समुद्रापासून खूप दूर आहे आणि मंदिराची रचना अशी आहे की बाहेरचा आवाजही गाभाऱ्यात येत नाही. पण इथे येणारे लोक सांगतात की व्यंकटेशाची मूर्तीजवळ कान लावून ऐकल्यावर आपल्याला समुद्रांच्या लाटांचा आवाज येतो. अद्भुत छडी. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उजव्या बाजूला एक काठी आहे. या काठीबद्दल असे सांगितले जाते की भगवान बालाजींना लहानपणी, म्हणजे विष्णू भगवंत कोण होते? कृष्ण. तर कृष्णाला या काठीने आपल्या आईपासून मार मिळायचा, त्यामुळे त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली होती. या कारणामुळे तेव्हापासून आजपर्यंत दर शुक्रवारी त्यांच्या हनुवटीवर चंदनाचा लेप लावला जातो आणि शुक्रवारी त्यांच्या पूर्ण शरीरावर चंदनाचा लेप केला जातो. तिसरं, गाभाऱ्यातला दिवा नेहमी तेवत असतो. तिरुपती बालाजीच्या मंदिरात नेहमी दिवा जळत असतो. या दिव्यात कधीही कोणीही तेल किंवा तूप टाकत नाही. वर्षानुवर्ष जळत असलेला हा दिवा कधी आणि कोणी लावला हे कोणालाच माहीत नाही. मूर्ती हलल्याचा भास. बालाजीच्या गाभाऱ्यात गेल्यावर गाभाऱ्याच्या मध्यभागी मूर्ती असल्याचे तुम्हाला पहिले दिसून येते, पण गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर तुम्हाला मूर्ती उजव्या बाजूला असल्याचे जाणवेल. मूर्तीला घाम येतो. भगवान बालाजींची मूर्ती विशिष्ट प्रकारच्या गुळगुळीत दगडापासून बनवलेली असली तरी ती पूर्णपणे सजीव दिसते. तसं तर मंदिराचं वातावरण अतिशय थंड आहे, पण असे असूनही तिरुपती बालाजीच्या अंगावर घाम